इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आता माती चोराल तर थेट तुरुंगात सडाल. प्रेस मीडिया लाईव्हच्या दणक्याने प्रशासनाचा रुद्र अवतार. खाणे, आंबिवली, सुनील पाटील. काय म्हणावे या कलियुगाला. माणसाची हाव इतकी वाढावी की त्याने साक्षात धरणी मातेची कूस ओरबडावी. पण म्हणतात ना, चोराच्या उलट्या बोंबा कितीही जोरात असल्या तरी सत्याचा दणका हा बसतोच. मौजे आंबिवली परिसरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या चोरटी माती उत्खननाच्या प्रेस मीडिया लाईव्हने जो काही पर्दाफाश केला त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड HOCLच्या मालकीच्या जागेत काही धनदांडग्यांच्या आशीर्वादाने माती उपसण्याचा मोठा उमाळा रात्री बेरात्री होत होता. JCBच्या डरकाळ्या आणि डंपरच्या रांगा लावून निसर्गाची ही लूट बिनबोबाट सुरू होते. जणू काही कोणाचेच नियंत्रण नाही. पण प्रेस मीडिया लाईव्हची बातमी धडकताच या माती चोरांची पळताभुई थोडी झाली आहे. बातमी प्रसिद्ध होताच कर्तव्यदक्ष मंडल अधिकारी श्रीनिवास खेडकर आणि मोहपाडा विभागाचे चपळ तलाठी बलभीत लते यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. नुसती भेट दिली नाही तर तब्बल 866 ब्रास बेकायदेशीर माती उत्खननाचा रोखठोक पंचनामा केला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनीही या मोहिमेत हिरहिरीने सहभाग घेत पंचनाम्यावर आपल्या सह्या ठोकल्या. प्रशासनाने दाखवलेल्या तडफदार भूमिकेमुळे संपूर्ण तालुक्यात आता एकच चर्चा आहे, अधिकारी असावेत तर असे. मंडल अधिकारी खेडकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की यापुढे जर कोणी JCB किंवा डंपर घेऊन माती चोरी करताना आढळले तर त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कडक कारवाई केली जाईल. 5 पट दंड आणि यंत्रसामग्री जप्तीची टांगती तलवार आता या चोरांच्या मानेवर आहे. ही धरणी माता आमची आहे आणि तिची लूट आम्ही सहन करणार नाही. मग तो गुन्हेगार कितीही मोठा असो किंवा कुणाचाही वरदस्त असो, त्याला कायद्याचा प्रसाद मिळणारच असा खणखणीत इशारा जणू प्रशासनाने दिला आहे. धन्य ते पत्रकार आणि धन्य ते अधिकारी. आंबिवलीकरांनी या धडक कारवाईबद्दल प्रशासनाचे आणि प्रेस मीडिया लाईव्हचे मनपूर्वक आभार मानले आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.